ओतूरच्या आरोग्य केंद्राला तुम्ही भेट दिलेली आहे. हे हॉस्पिटल प्रत्यक्षात सुरू कधी होईल? अधिवेशनच्या कार्यकालामध्ये सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांबरोबर ही सर्व अधिकारी टीम होती आपली राज्याची आणि जिल्ह्याची. यांच्याबरोबर बसवून या सगळ्या विषय त्याच्यासमोर ठेवला मांडला. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं आहे की उद्याच्या 1 मेला महाराष्ट्र राज्यातील त्या दिवशी आपल्याला हे हॉस्पिटल चालू करायचं आणि त्याच्या अगोदर एक व्हिजिट व्हायला पाहिजे. आपण ते बघून घेतलं पाहिजे की काम कसं झालं आहे, सर्व मशिनरी आल्यात का, किंवा सर्व फर्निचर झालं आहे का, त्याच्यामध्ये काही कमतरता आहे का, अशा पद्धतीने सगळी प्रोव्हिजन काय काय ही सगळी बघण्यासाठी आजचा हा दौरा आपण अधोरेखित केला होता. त्याप्रमाणे ही सगळी अधिकारी टीम या ठिकाणी उपस्थित आहे आरोग्याची. त्याच्यामध्ये जिल्हा लेवलची आणि काही राज्य लेवलची अशा पद्धतीने सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यापासून तर सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, उपसभापती आणि सगळे आज लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी सर्व मला अतिशय प्रामाणिकपणे सांगावं लागेल की मी शासनाच्या निदर्शनास दिलं की आपण 2.5 वर्षापासून हा बांधलेला दवाखाना लोकांच्या प्रत्यक्षमध्ये आहे. तसं पाहायला गेलं तर माळशेज घाटामध्ये एखादा अपघात झाला की त्याला ओतूरशिवाय पर्याय नाही. आणि मग ओतूरला यायचं असेल तर ओतूरचा हा संपूर्ण दवाखाना जो आज खरं तर आम्हाला 100 बेडचा अपेक्षित होता, पण तो 30 बेडचा झाला. पण 30 बेडचा सुद्धा चालू होणं फार गरजेचं आहे. तर मला आपल्याला आश्वासित करायचं आहे उद्याच्या 1 मेला या राज्याचे कॅबिनेट आरोग्य मंत्री सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातले सर्व असलेले प्रतिनिधी आपण सगळे मिळून याचं उद्घाटन करून हा 1 मेला दवाखाना आपण जनतेसाठी खुला करतोय, लोकांपुढे करतोय. राहिला विषयाच्यामध्ये 2 गोष्टीची चर्चा आता मी आणि मोहिशेड होतो, धनंजय होते आणि सगळे मंडळी आम्ही चर्चा ज्येष्ठ आणि साधाचे आमचे होतकर होते. आम्ही अशी चर्चा करत असताना 2 विषय महत्वाचे याच्यामध्ये आणून राहिले. हा 30 बेडचा दवाखाना आपल्याकडे जागा आहे बरोबर ना, तर आपल्याला हे 100 बेडचं संप्रेषण करायचं आहे. रामदास शेठ 100 बेडचं बाळासाहेब, आणि त्याच्यासाठी मी आग्रही आणि तुम्ही काळजी करू नका, आता काय वेळ लागणार नाही. मी 100% आपल्याला हे पण खात्री येतो हा 30 जो बेडचा आहे तो 100% आता पुढच्या उद्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही हे उद्घाटन झाल्या साहेब आल्या तर साहेबांकडून आश्वासन करता की ते काय ते स्वतः देणारे आरोग्यमंत्री त्यांच्याकडून आपण शब्द घेऊ आणि उद्याच्या कालखंडामध्ये या 30चं काय आपलं प्रमेय आहे म्हणून तो आपल्याला करायचा. 30 आपला आहे आता चालू झाला तर आपण 100 बेडचा आपण 100% चालू करून घेणार. आणि त्याच्याबरोबर हे ट्रॉमा केअर व्हायला पाहिजे. ट्रॉमा केअर म्हणजे इमर्जन्सी, आणि ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पुण्याला जायला इथून 120 किलोमीटर, मुंबईला जायला इथून 140 किलोमीटर, आणि नगर आणि नाशिक हे आपल्यापेक्षा सुद्धा मेडिकल हॉलमध्ये पाठीमागची शहर आहेत. तर प्रगत आपणच आहोत ना, त्यामुळं आपल्याला एक तर पुन्हा किंवा मुंबईला जायला फार उशीर होतो. त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी 100% आपल्याला आता या आरोग्य व्यवस्थेमध्ये पदशाली व्हावं लागेल. आणि याच्यामध्ये आता आपण ती अतिशय महत्त्वाची पावलं दमदार उचललेली आहेत. थोडा उशीर झाला, थोडा नाही म्हणण्यापेक्षा खूपच उशीर झाला. मी ज्येष्ठ नागरिकांच्या ओतूरची पण मी दिलगिरी व्यक्त करतो याच्यासाठी की मी आपल्याला आमचा जो दौरा आला त्याच्यामध्ये 10 वाजता माझ्या इथे आढाव्याची बैठक होती. कारण तालुक्याच्या संपूर्ण PSC असेल, त्याच्यानंतर उपकेंद्र असतील नाही का, या सर्वांची काय परिस्थिती आहे, आज तालुक्यामध्ये डॉक्टर किती कमी आहेत, आपल्याला कुठल्या भरती राहिलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी समजा आता उद्या मोठी पॉलिसी व्हायची आहे की आपण समजा आपल्या बेसवर काही हंगामी भरती करू शकतो का, या सगळ्यावर एक महत्त्वपूर्ण चर्चा माझ्याकडं माझ्या दालनामध्ये जवळजवळ तासभर झाली. आणि तिथून पुढं आम्ही निरोप दिला होता का तिथून पुढं ती बैठक संपल्यानंतरचा मग दौरा कुठे होता तर पहिला ओतूरला. त्यामुळे आपल्याला असं वाटलं की 10 वाजता तुम्हाला आम्ही आमंत्रित केलं, तसं नाही. 10ची बैठक होती रायगडला, आणि ती झाल्यानंतर तातडीने आम्ही इथं आलो आपल्या सर्वांना आश्वासित करण्यासाठी. या ठिकाणी मी उपस्थित आहे तालुक्यातला आमदार म्हणून. मी आदरणीय अजितदादा पवार यांना धन्यवाद व्यक्त करतो. अजितदादांच्या कार्यकाळामध्ये या कामाला त्या ठिकाणी निधी मिळाला आणि त्यांची सुद्धा इच्छा होती. मी आमदार झालो त्यांनी मला एकदा बोलून घेतलं त्यांच्या दालनामध्ये, अरे म्हणजे शरद
आता तू आमदार झालाय, आपल्या दोघांना एकदा वेळ काढून हे मात्र चालू करून घ्यायचंय असं आवडून त्यांची माझी बैठक झाली. पण दुर्दैवाने ते आपल्यामध्ये राहिलेलं नाही. परंतु जे विकासाचं स्वप्न आहे किंवा जी गरज आपल्या तालुक्याची आहे, त्या गरज मात्र आपण 100% आपण या तालुक्याच्या व्यवस्थेच्या निमित्ताने आपण ती साकारणार आहोत आणि उद्याच्या 1 तारखेला आपण याचं उद्घाटन करतोय असं मला आपल्या सर्वांना विनम्रपणे सांगितलं. सर्व स्टाफ असल्याशिवाय उद्घाटन केलं असं नकोय. दादा स्टाफ आल्यानंतरच उद्घाटन होतं, त्याशिवाय होत नाही. पूर्ण क्षमतेने कॉन्ट्रॅक्टवाले नको, कॉन्ट्रॅक्टवाले नको. कोणी नाही. तुम्हाला सांगतो आपली जी तळमळ आहे ती आमच्या सहृदय आहे. आपल्याला सांगतो जी काही पदं आहेत, ऐका, जी काही पदं आहेत, तुम्ही आता शंका उपस्थित करू नका, ते काम माझं आहे. ऐकलं का? शंकेचं कारणच नाहीये. जिथे मी उभा आहे तिथे क्वालिटी आणि तिथे तुम्हाला सगळे सबमिशन क्लिअर करून राहणार, त्याच्यामध्ये फरक पडणार. शंकेमुळे विषय फाटला जातो. शंका मनामध्ये ठेवू नका. तुम्हाला 30 मिनिटचा 100चा शब्द मीच दिलाय, ट्रॉमा केअरचा सुद्धा शब्द मी दिलाय. इथं लस सगळ्या स्नॅक बॅग झाली तर तुम्हाला इथं 100% लस मिळणार. बिबट्याने हल्ला केला, तुम्हाला इथं लस उपलब्ध राहणार आणि आपल्याला सर्व स्टाफ सहित, सर्व डॉक्टर सहित आणि सगळे असलेले आता जे उपकरण आहेत याला तुम्हाला मी सांगतो, आता या हॉस्पिटलला लाईट जरी गेली तरी इथं बॅटरी बरोबर बॅकअप आहे, म्हणजे कशाचा, जनरेटरचा. त्यामुळे कुठलीही गोष्ट अंधारात होणार नाही. PM करायला सुद्धा आपल्याला इथं डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध राहतील आणि सगळ्या केस पेपरला सुद्धा मी बारीक बारीक गोष्टीवर आम्ही चर्चा केली. इथं जी खिडकी आहे त्या खिडकीला आम्ही आता मोठ्या पद्धतीचं ते हे करणार आहोत, म्हणजे काउंटर करणार आहोत आणि बाहेर उभे राहणाऱ्या माणसाला समजा त्या कागदावर सही करायची म्हटली तरी त्याला मार्बलचा ओटा मारवायला मी आता कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगितलेलं आहे. हे आता खूप दिवसापासून केलं, उभं केलं. खरं तर हे गार्डन होतं, आता ते पुन्हा रिस्टोर करतील, पुन्हा ते गवत उभं करतील, पुन्हा ते हिरवगार होईल. विषय म्हणजे वरती आपण सगळ्यात वरती गेलो तर सोलर आहे आपल्याकडे. सोलरमुळं आपल्या लाईटीचा प्रश्न आता सुटणार आहे, म्हणजे आपल्याला कोणाला काही तो ताण येणार नाही. त्यामुळे आपण निश्चित आपल्या अनेक सगळ्या प्रश्नांच्या समजा छोटं मोठं काय राहिलं असेल तर याच्यामध्ये इथले लोकप्रतिनिधी, इथले ग्रामपंचायत असेल, मी स्वतः असेल, आपण सगळे ज्येष्ठ संघ असेल, आपण सर्व जाणकार मंडळी असेल, यासाठी आपण अलर्ट मुवमेंटमध्ये काम करू. आता एकमेकांवर आणि आपण किंतु परंतु आणि शंकेच्या दिशेने न वाटचाल करता आपल्या 1 तारखेच्या दिशेने आपण वाटचाल करू. आपण सर्वांनी हातात हात घालून चांगलं काम करू आरोग्याच्या दृष्टीने आणि एक आदर्श आरोग्य व्यवस्था कशाला म्हणतात हे आपण ओतूर पासून संपूर्ण पुणे जिल्ह्यापर्यंत आपण दाखवू, एवढं हा विश्वास तुम्हाला. अतिशय चांगलं हॉस्पिटल बांधलेलं आहे, त्याला ऑक्सिजन लाईन टाकलेली नाही, चालू करायला सांगितले. आता त्यासाठी डिप्युटीसीने प्रस्ताव द्यायला सांगितले. आत्ताच तो विषय झाला की आपल्याला ऑक्सिजनची जी राहील ते म्हटले पत्र तुम्ही आम्हाला द्या, आम्ही त्याच्यावर काम करतो. दादा, आदिवासी भागामध्ये बोगस डॉक्टर आहे, बंगाली डॉक्टर, याच्यावर बऱ्याच वेळा तक्रारी केल्या परंतु कोणत्याही बोगस डॉक्टरवर कारवाई झाली. मला एक पत्र आणून द्या, मी लगेच कारवाई करतो. मॅडम काय तुमच्याकडे कसं आहे, पत्रकार काय आमदार आहे का हो? तुमच्याकडे येतं कसं, आमच्याकडे येत कसं नाही? त्याला तुम्ही सल्ला देत नाही का की शरद दादा आहेत या तालुक्यामध्ये, तुम्ही जाऊन त्यांना द्या, मी लगेच ऍक्शन घेतो नाही. बघा, ज्येष्ठ नागरिकांचं उपोषण स्थगित आहे का? काय कशाबद्दल उपोषणाचा इशारा दिला 1 तारखेला उपोषण स्थगित. तुम्ही आता बरेचसे प्रश्न मिटवलेले आहेत, तरी ओतूर परिसर हा फार मोठा आहे, आदिवासी पट्टा आहे, हायवे आहे आणि रोज ॲक्सिडेंट होत आहेत. त्यामुळं इथं जर उपचार झाले नाही तर पुन्हा मुंबईला नेईपर्यंत पेशंटही जातो. त्यामुळं हा दवाखाना लवकरात लवकर चालू व्हावा, एवढे 14 कोटी शासनाने खर्च केलेत, मशिनरी आली, सगळं आलंय, मग दवाखाना का चालू होत नाही म्हणून आम्ही उपोषणाची नोटीस दिली होती की जर आम्ही 1 तारखेपर्यंत जर झालं नाही, चालू झाला नाही तर आम्ही उपोषण करणार. उद्या जरी तुम्ही आता आश्वासन दिलं आम्हाला, पण उद्या जर झाला नाही तर आम्ही उपोषण करणार, याच्यावर ठाम आहोत. ज्येष्ठांच्या पायाला हात लावून सांगतो, हे आश्वासन नाही, याची अंमलबजावणी करणार म्हणजे करणार. शरद दादा जुन्नर तालुक्यातील जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याची डागडुजी सुरू आहे. सावरगावला जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते खूप चांगलं आहे, तिथं सेवा पण चांगली आहे, त्याचं काम चालू असल्यामुळे ज्या गरोदर माता येतात त्यांना उन्हामध्ये बसावं लागतं. काय उपाययोजना होईल काय?
100% आपण जी सूचना केली त्याची आदराने नोंद घेऊन उद्यापासून त्याचं सोल्युशन मी काढून देईल. 100% एकही महिला गरोदर महिला उन्हामध्ये उभं राहणं म्हणजे आपली नाचक्की आहे आणि मी 100% आपण दिलेल्या सूचनेचा आदर करतो. खूप चांगली सूचना आपण केली वाणी साहेब. मी 100% या बाबतीमध्ये उद्याच त्या बाबतीतला 100% सकारात्मक अशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो. एकच मिनटं दादा, एक अशी विनंती होती की जे गावचे डॉक्टर आहेत, उदाहरणार्थ अमोल डोंबरे आहेत, कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत, आता असे बरेचसे डॉक्टर गावचे आहेत, त्यांची इच्छा आहे का गावासाठी आम्हाला 1 दिवस महिन्यातून 15 दिवसातून सेवा करायची आहे. तर त्यांना आपल्याला त्यांना आपल्याला प्रोसिजर करून ऑर्डर काढून कायदेशीर त्यांची स्वतःची इच्छा आहे. त्यांच्या लेटरवरती ना 2 दिवसाचा मोफत सेवा देण्यास मी तयार आहे. तसं घ्या आणि आपण त्यांना त्यांची मुलाखत घ्या. हां सर. नाव सांगा तुमचं. मी डॉक्टर नागनाथ एम्पल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक पुणे. जे काही खाजगी डॉक्टर, प्रतिष्ठित डॉक्टर आहेत जे मोफत सेवा द्यायला तयार आहेत त्यांना आम्ही वेलकम आहे. आठवड्यातून 1 दिवस किंवा महिन्यातून 2 दिवस असं ते येऊन देऊ शकतात. सर्जरी पण येऊन करू शकतात ते. आणि काही आपल्याकडे योजना पण आहे की काही सीझर केले तर त्यांना आपण 4,000 पण आपण देऊ शकतो त्यांना. त्यासाठी आपण पॅनलवरती त्यांना अगोदर घेतो. चालू कधी करणार आहे शासन त्यांच्याकडे सांगतात. आमदार शरददादा सोनवणे यांच्यावर विश्वास आहे. चला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.